नमस्कार मंडळी, कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहोत फुटाण्याचे लाडू। आता फुटाणे हे प्रथिनांचा चांगला सोर्स आहे। विटामिन्स, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, कॅल्शियम आणि लोह भरपूर प्रमाणात असतं फुटाण्यांमध्ये। त्याचबरोबर फायबर सुद्धा मुबलक प्रमाणात असतं। फुटाणे खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळते। अशक्तपणा वाटत असेल तर भाजलेले चणे म्हणजेच हे फुटाणे खावेत। आणि अशा फुटाण्यांपासून बनवलेले लाडू खाल्ल्याने पचनक्रिया बळकट होते, तसेच रोगप्रतिकार शक्ती सुद्धा मजबूत होते, हाडे मजबूत होतात। हे लाडू खाल्ल्याने खूप फायदे आपल्याला होतात। तर चला हे लाडू बनवूया। त्यासाठी 2 कप फुटाणे घेतलेले आहेत। स्वस्त आणि मस्त असे हे फुटाणे आहेत आणि ते पचायला हलके आहेत। त्याचबरोबर याच्यावर जास्त प्रक्रिया केलेली नसते। त्यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, कॉपर, झिंक, आयर्न असते। तर असे हे फुटाणे आपण थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत। मीठ लावलेलं नाहीये या फुटाण्यांना आणि फुटाण्याचे सालासहित फुटाणे घेतले तरीही चालणार आहेत। आता याला थोडंसं थंड करायला ताटामध्ये काढून घेऊया। आता यामध्ये घालूया आपण 2 कप मखाने। मखाने खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते। त्याचबरोबर किडनी, हृदय, पाचनतंत्र, लिव्हर, हाय ब्लड प्रेशर यावर प्रभावीपणे हे मखाने कार्य करत असतात। तर मखाने सुद्धा खूप हेल्दी आहेत। याला आपण थोडंसं रोस्ट करून घेणार आहोत आणि रोस्ट झाले की नाही पाहण्यासाठी हे हातावरती असं क्रश करून घ्यायचं आहे। व्यवस्थित क्रश झालं की समजायचं हे आपले कुरकुरीत झालेले आहेत मखाने। याला काढून घेऊया त्याच ताटामध्ये थंड होण्यासाठी। आता त्याच कढईमध्ये आपण अर्धा कप काजू घेणार आहोत। काजू सुद्धा खूप फायदेशीर आहेत। रक्त वाढवण्यास मदत करतात, वजन नियंत्रित ठेवतात, हाडं मजबूत करतात, त्वचा केसांसाठी फायदेशीर आहेत, डायबिटीज, कॅन्सरमध्ये कारगर आहेत, शिवाय मेंदूसाठी सुद्धा खूप चांगले आहेत। आणि अर्धा कप आता इथे बदाम घेतलेले आहेत। बदाम खाल्ल्याने मेंदूचे आरोग्य वाढते, स्मरणशक्ती वाढते, हृदयासाठी चांगले आहे, त्वचा तजेलदार होते आणि हाडं मजबूत होतात। याला सुद्धा थोडंसं भाजून आपण खाली प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता इथे घेतलेल्या आहेत भोपळ्याच्या बिया। 1/4 कप म्हणजे पाव कप भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत। याच्यामध्ये मॅग्नेशियम असतं, पोटॅशियम असतं आणि हार्ट हेल्थसाठी चांगलं आहे, बोन हेल्थ इम्प्रूव्ह करतं, हेल्दी डायजेशनसाठी चांगलं आहे आणि मेंदूसाठी उत्तम असे हे पंपकिन सीड्स आहेत। हे सगळं घेऊन गार करायचं आहे। त्यानंतर एक मिक्सरचं मोठं भांडं घेऊया, त्यामध्ये हे सगळं घालून घेऊया। याला आपल्याला आता बारीक करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घातलेलं आहे आणि याला आता आपण बारीक करून घेणार आहोत। हे बघा मी अशी फाईन अशी पावडर तयार करून घेतलेली आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही ओबडधोबड बारीक करू शकता, थोडं जाडसरही बारीक करून घेऊ शकता। आता ही झाली आपली प्रोटीन पावडर तयार। ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांनी याला दुधासोबत घ्यायचं आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी पाण्यासोबत घ्यायचं। तर प्रोटीन पावडर अशी तयार करून तुम्ही दूध किंवा पाण्याबरोबर घेऊ शकता। आता यामध्ये मी सीडलेस खजूर घेतलेले आहेत, 1.5 कप घेतलेले आहेत। वजनी प्रमाण आहे 250 ग्रॅम आणि याच्यामध्ये बिया नाही आहेत आणि एकदम सॉफ्ट असे खजूर आहेत। थोडेसे मी आता मिक्सरच्या भांड्यात हे खजूर आणि फुटाण्याची पावडर हे सगळी पावडर घालून घेते आणि याला मिक्सरमधून बारीक करून घेते। बघा पुन्हा एकदा आपण याला फिरवून घेतलेलं आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही खजूर गरम करून सुद्धा घेऊ शकता। जर थोडेसे हार्ड असतील तर ते थोड्याशा तुपावरती भाजून घ्या। आता काय करायचे, मिक्सरच्या भांड्यात हा उरलेला जो पावडर आहे ती घालून घ्यायची आहे आणि यामध्ये आता आपण घालणार आहोत गूळ। गूळ सुद्धा खूप चांगला आहे तब्येतीसाठी। 300 ग्राम गूळ घेतलेला आहे। याला मिक्सरमधून फिरवून घेऊया। मस्त चव लागते, खजूर प्लस गूळ याची चव खूप भारी लागते। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त खजूरचे लाडू बनवू शकता किंवा फक्त गुळातले सुद्धा लाडू बनवून घेऊ शकता। खजूर आणि गूळ दोन्हीला एकत्र करून त्याला गरम करून असं पण तुम्ही करू शकता। आता यामध्ये आपण 2 चमचे तूप घालणार आहोत। फार जास्त तुपाची आवश्यकता नाहीये, फक्त 2 चमचे तुपामध्ये हे लाडू आपण करून घेणार आहोत। याला आता मिक्स करून घेऊया। सर्दी, खोकला, पडसं वारंवार होत असेल तर हे लाडू खावेत। यामुळे पित्त कमी होतं, वजन कंट्रोल व्हायला मदत होते, डायबिटीज होत नाही, त्वचेचं जे इन्फेक्शन होत असेल त्वचेवरती काही तर ते याने कमी होतं।
तर बाहेरचं कुठलंही जंक फूड, फास्ट फूड खाण्यापेक्षा रोज हे लाडू खाल्ले तर खूप चांगले आहेत आपल्या आरोग्यासाठी. प्रेग्नंट लेडीजसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहेत. यामध्ये सेलेनियम आहे, ज्यामुळे कॅन्सरचा धोका सुद्धा टळतो. तर असे हे लाडू तयार करून घेतलेले आहेत. एक लाडू तुम्हाला दाखवते बघा फोडून. मस्त परफेक्ट असे लाडू तयार झालेले आहेत. अनगिनत असे फायदे आहेत या लाडूचे. भरपूर असे मी फायदे तुम्हाला या लाडूचे सांगितलेले आहेत. तर या हिवाळ्यामध्ये तुम्ही असे लाडू नक्की बनवा. मी भेटते तुम्हाला एखाद्या अशा छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.